आणि बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी हाती येते। मनसेच्या नगरसेवकांनी शिंदेंना दिलेल्या पाठिंब्यावरून आरोप प्रत्यारोप होत असले तरी मनसेच्या पाठिंब्यामागची इनसाइड स्टोरी वेगळीच आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे शिंदेंचेच समर्थक आहेत। भाजपसोबत जागा वाटपात या 4 समर्थकांचे वॉर्ड्स भाजपला सुटल्यानं त्यांनी मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणातून उडी घेतली। त्यांच्या प्रचाराचा खर्च एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच केला असंही आता बोललं जातंय। मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला नसता तर 4ही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार होते। त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी नाईलाजास्तव मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कळतं। या संदर्भातली अधिक माहिती आपण सविस्तरपणे पाहूयात। कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या 5 नगरसेवकांपैकी 4 जण हे खरं तर एकनाथ शिंदे यांचेच समर्थक आहेत। शेवटच्या क्षणी जेव्हा जागा वाटप झालं तर भाजपच्या जागा वाटपात या 4 समर्थकांचे वॉर्ड्स हे भाजपला सुटले। त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली। हे सगळे जण निवडून आले। दरम्यान या 4ही उमेदवारांच्या प्रचाराचा संपूर्ण खर्च हा शिंदेंच्या शिवसेनेने केला होता असंही कळतं आणि त्यामुळेच मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। तसा केला नसता तर हे 4ही नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार होते आणि मग 5तले 4 जर का शिंदेंच्या सोबत गेले तर त्यामुळे येणारी नामुष्की टाळण्यासाठी नाईलाजानं मनसेला शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता। स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयानं असं जरी मनसेच्या वतीनं सांगण्यात येत असलं तरी राज ठाकरे यांना या सगळ्या घटनाक्रमाची संपूर्ण कल्पना होती आणि त्यांच्या आदेशानंतरच त्यांच्या होकारानंतरच कल्याण डोंबिवलीत मनसेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। विनोद तळेकर आपल्यासोबत जोडले गेलेत, आपले प्रतिनिधी। विनोद, म्हणजे फारच वेगळी गोष्ट समोर येते तर याच्यातून अगदी मिलिंद, आपल्याला माहिती आहे की आपण केडीएमसी मधल्या ज्या राजकीय घडामोडी बघतोय त्यामध्ये आपण ठाकरे बंधूंमध्ये वितुष्ट किंवा या अंगाने बघतोय, पण खरे याच्यातले म्हणजे आपण जसं एक मस्करीत म्हटलं जातं की गंगाधरी शक्तिमान आहे, तसंच खरे या मागचे सगळे हिरो आहेत ते शिंदे आहेत। कारण शिंदेंनी आपल्या एका खेळीनं दोन्ही ठाकरे बंधूंना कात्रजचा घाट दाखवलेला आहे। म्हणजे एकीकडे मनसेची स्टोरी आता आपण बघितलेली आहे। हे 5 नगरसेवक जे मनसेचे निवडून आले त्यापैकी 4 नगरसेवक हे शिंदेंचेच समर्थक आहेत, श्रीकांत शिंदे यांचे समर्थक आहे। ऐन वेळेला त्यांनी मनसेकडनं निवडणूक लढवली आणि 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर हे 4ही नगरसेवक पहिल्यांदा आपल्या नेत्यांना भेटायला गेले नाहीत तर ते सर्वात प्रथम गेले तर श्रीकांत शिंदेंना भेटायला। श्रीकांत शिंदेंचे आशीर्वाद घेतल्यानंतर या नगरसेवकांनी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। याची कुणकुण जेव्हा मनसेच्या नेतृत्वाला लागली तेव्हा हा सगळा प्रकार राज ठाकरेंच्या कानावर घातला गेला। अखेर राज ठाकरेंनी या सगळ्या स्थानिक परिस्थिती सगळी विचारात घेऊन तुम्हाला योग्य तो निर्णय घ्या असं राजू पाटलांना कळवलं आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत। म्हणजे हे काही मनसेने स्वतःहून शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला नाहीये, तर ही हतबलता यामागे आहे। आणि मनसेचे जर नगरसेवक फुटले असते, कारण मनसे आता अशा अवस्थेत आहे की मनसेला प्रत्येक वेळेला आपले नगरसेवक निवडून आलेले हे सांभाळायचे आहेत। शक्य तिथे ते कदाचित सत्तेसोबत जातील, कारण जर लोक सांभाळायचे असतील तर सत्तेचं गाजर त्यांना दाखवलं पाहिजे, आपण सत्तेत जाऊ शकतो हा विश्वास दिला पाहिजे आणि मनसेला त्याची अत्यंत गरज आहे। आणि दुसरी बाब म्हणजे जर ऐन वेळेला केडीएमसी मधले 4 नगरसेवक मनसेचे फुटले असा जर निरोप बाहेर गेला किंवा असा संदेश बाहेर गेला तर त्याचे एक वेगळे परिणाम, राजकीय परिणाम संभवतात, इतरत्र त्याची लागण होऊ शकते। या सगळ्यामुळे मनसेने खबरदारीचा उपाय किंवा नाईलाज म्हणून हा पाठिंबा दिल्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि दुसरी जी कथा आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेसोबत सुद्धा नेमकं काय घडलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। मिलिंद, बर, त्याच्याही बद्दलचं सगळं सविस्तर तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कारण इथे गोम आहे ती वेगळीच आहे। एकनाथ शिंदे यांनी केवळ मनसेला धक्का दिला नाही तर ठाकरे गटाचीही कोंडी केली आहे। एकनाथ शिंदेंनी फक्त मनसेतच आपले समर्थक पाठवले नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा आपल्या समर्थकांना पाठवलं आणि तिकीट मिळवली।
त्यापैकी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे श्रीकांत शिंदे यांचे पहिल्यापासूनचे समर्थक आहेत. त्यांनी ठाकरे गटातून निवडणूक लढवली होती, त्यामुळे साहजिकच हे दोन्ही नगरसेवक श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. पण या दोघांच्या व्यतिरिक्त ठाकरे गटातील आणखीन 2 नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यानं ठाकरेंच्याकडे केवळ 7च नगरसेवक राहिले होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या कल्याण डोंबिवलीतल्या नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन होऊ शकलेला नाही. पुन्हा एकदा आपण विनोदकडे जाऊया. विनोद, या निवडणुकीत काही वेळेला असं झालं की मित्र पक्षांकडे आपला माणूस म्हणजे आपला कार्यकर्ता मित्र पक्षाच्या तिकिटावरनं लढवायचा. म्हणजे आपण शायना एनसींचं उदाहरण घेऊ, समजा विधानसभेच्या वेळेला. पण आपले कार्यकर्ते हे आपल्या विरोधकाच्या तिकिटावर लढवणं हे जरा जास्तच झालं नाही? मिलिंद, ती राजकीय गरज म्हणावी लागेल, कारण श्रीकांत शिंदे यांचं भाजपसोबत तिथल्या स्थानिक स्तरावरचे संबंध सर्वश्रुत आहेत. म्हणजे श्रीकांत शिंदे एक वेळ कुणाशीही युती करतील तिथे, पण स्थानिक स्तरावर रवींद्र चव्हाण किंवा भाजपचं त्यांना वावडं आहे. अशा वेळेला KDMC हा त्यांचा बालेकिल्ला आहे. स्वतः त्यांचा लोकसभा मतदारसंघ, त्या मतदारसंघातली ही महापालिका, आणि ही महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे ठेवायची असा चंगच जणू श्रीकांत शिंदेंनी बांधला होता. पण मॅजिक फिगर त्यांना काही गाठता आली नाही. तरीसुद्धा आता ज्या गोष्टी समोर येतात त्यानुसार शिंदेंनी कशा पद्धतीनं ही संपूर्ण रणनीती आखली होती याची चुणूक दिसते. म्हणजे एकीकडे मनसेची हतबलता काय आहे तर ते आपण पाहिलं, पण ठाकरे गटाला सुद्धा एक प्रकारे शिंदेंनी कात्रजचा घाट दाखवला. आता कसं तर त्यांचे 11 नगरसेवक इथून निवडून आले, त्यातले 2 लगेचच नॉट रिचेबल झाले, ते शिंदेंच्या संपर्कात असल्याचं कळत होतं. त्यानंतर म्हणजे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे ते 2 नगरसेवक होते. त्यानंतर 2 आणखी असे नगरसेवक आहेत जे शिंदेंचे समर्थक होते आणि ते सुद्धा आता नॉट रिचेबल आहेत. म्हणजे एकूण 4 नगरसेवक हे ठाकरेंकडे नाही आहेत. काल ज्या वेळेला वरुण सरदेसाई या सगळ्या नगरसेवकांना घेऊन CBDमध्ये गेले होते, बेलापूरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात, नियम असं सांगतो की तुमच्याकडे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांच्या 2/3 नगरसेवक तुमच्या सोबत असतील तरच तो स्वतंत्र गट स्थापन करता येतो. याचा अर्थ काय, 11 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला, ठाकरे गटाला 8 नगरसेवक विभागीय आयुक्तांसमोर हजर करणं आवश्यक होतं, पण त्यांचे नगरसेवक होते 7. त्यामुळे या नगरसेवकांची नगरसेवक म्हणून नोंदणी झाली, ठाकरे गटाचे नगरसेवक म्हणून सुद्धा नोंदणी झाली, पण तो गट म्हणून अस्तित्वात आला नाही, कारण 8 नगरसेवक त्यांच्याकडे नव्हते. आता याचा फायदा कसा होऊ शकतो तर 8 नगरसेवक नसल्यामुळे गट स्थापन झाला नाही, आणि याचा फायदा शिंदे गटाला महापौर पदाच्या निवडणुकीत होऊ शकतो, कारण गट स्थापन झाला नसेल तर एखाद्या पक्षाला आपला व्हीप जारी करता येत नाही. त्यामुळे साहजिक आहे की ठाकरे गटाला महापौर पदाच्या निवडणुकीत आपला व्हीप जारी करता येणार नाही, आणि त्यामुळे हे 7 नगरसेवक. पण विनोद, मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे गट आपल्या नगरसेवकांवर काही कारवाई करू शकतो? म्हणजे व्हीप, कारण हा सभागृहाचा भाग आहे, सभागृहापुरता मर्यादित असतो व्हीप, पण सभागृहाच्या बाहेर अशी काही कारवाई अपेक्षित आहे? कारण हे तर उद्धव ठाकरे यांना दुखावणारी गोष्ट आहे. मिलिंद, कसं आहे की कायदेशीर बाबी जर यात लक्षात घेतल्या तर अतिशय स्मार्टली मूव्ह केलेली आहे शिंदे गटानं. म्हणजे 11 नगरसेवक ठाकरे गटाचे निवडून आलेले आहेत. हा गट केव्हा अस्तित्वात येईल, किंवा हे 11च्या 11 नगरसेवक विभागीय आयुक्तांसमोर जाऊन सांगतील की आम्ही ठाकरे गटाचे नगरसेवक आहोत, आणि एक गट स्थापन झाल्यानंतर त्याला कायदेशीर दर्जा प्राप्त होईल. आतापर्यंत हे एका पक्षाकडनं निवडून आलेले नगरसेवक आहेत, पण ते त्या पक्षाचा भाग कागदोपत्री नाही आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नाही आहे. जर 11 नगरसेवकांचा गट फॉर्म झाला असता आणि त्यानंतर हे 4 जण नॉट रिचेबल राहिले असते तर कदाचित त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करणं शक्य होतं, कदाचित म्हणजे शक्यच होतं. पण आता तो गटच स्थापन झालेला नाही आहे, आणि जर गट स्थापन झाला नाही तर कोणत्या नियमावर बोट ठेवून यांच्यावर कारवाई केली जाणार, असा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे हा सगळा घोळ निर्माण झालेला आहे, आणि म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंना एक प्रकारे शिंदेंनी कात्रजचा घाट दाखवलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मिलिंद, बर, आता एक शेवटचा प्रश्न, याचे परिणाम असे होऊ शकतात की ठाणे आणि उल्हासनगर, अंबरनाथ या सगळ्या ठिकाणी याचे काही ना काहीतरी परिणाम दिसतील? आता कसं आहे की ज्या पद्धतीनं KDMCमध्ये अगदी श्रीकांत शिंदेंनी आपल्या प्रतिष्ठेची लढाई केली होती, कोणत्याही परिस्थितीत भाजपला बाजूला ठेवून आपला महापौर नेमायचा असा चंगच जणू त्यांनी बांधलेला आहे. KDMC पुरती ही लढाई जरी मर्यादित असली तरी तू म्हणतोस त्याप्रमाणे आजूबाजूच्या उल्हासनगर असेल किंवा इतर जे ठाणे जिल्ह्यातले इतर महापालिका आहेत यामध्ये सुद्धा हे लोण पसरू शकतं. म्हणजे आता त्यासाठी घाई चाललेली आहे ठाकरे बंधू असतील किंवा इतर सगळ्या पक्षांची की आपले गट लवकरात लवकर स्थापन करून त्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या काळात जितक्या लवकर विरोधी पक्ष सावध होतील आणि आपल्या नगरसेवकांचा गट लवकरात लवकर स्थापन करतील तेवढं चांगलं आहे. कारण
कशाही पद्धतीनं महापौर जर बसवायचं असेल तर भाजप आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस आहे आणि त्यासाठी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना लक्ष केलं जाऊ शकतं, त्यांना गळाला लावलं जाऊ शकतं. त्यामुळे अगदीच अशक्य गोष्टीतली गोष्ट नाही आहे की इतर महापालिकांमध्ये सुद्धा अशाच स्वरूपाचं चित्र दिसू शकेल. म्हणजे यात आता ना मनसेला कारवाई करता येईल आपल्या नगरसेवकांवर, मनसेनं तर पाठिंबा दिला औपचारिकपणे, ना उद्धव ठाकरेंना कारवाई करता येईल आणि यात शिंदेंनी मात्र आपला डाव पूर्णपणे साधला. विनोद, तुर्तास खूप धन्यवाद. या सगळ्या अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपल्याला विनोद तळेकर आपल्याकरता घेऊन आलेत. NDTV मराठीवर ही एक्सक्लुझिव्ह बातमी आणि याच्या अपडेट्ससाठी तुम्ही marathi.ndtv.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा, म्हणजे याचे आणखीन काही डिटेल्स तुम्हाला पाहता येतील.